नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिपळूण आणि रत्नागिरी येथे प्रचार सभा. राजापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांची लढत. पीर बाबरशेख उरूस हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन आणि भाविकांची अलोट गर्दी. कुवे आणि पुरागाव ग्रामस्थांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. माटणे मतदारसंघात कमळ फुलणार हे निश्चित. युवा नेते विशाल परब. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले होते. मंगळवार सकाळी महायुतीच्या प्रचारासाठी चिपळूण शहरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. तर दुपारी 3 नंतर रत्नागिरी शहरात शिंदे यांची प्रचार सभा पार पडली. या दोन्ही सभांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे महायुतीचे उमेदवार यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम तसेच मान्यवर उपस्थित होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राजापूर पूर्व भागात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांमध्ये चुरस लागली आहे. सर्वत्र जोरदार प्रचार होत असल्याचं निदर्शनास येत आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून आज प्रचारादरम्यान मोठा उत्साह दिसून आला. यावेळी राजापूर लांजा साखरबाग क्षेत्र प्रमुख अशोक सकरे, विभाग प्रमुख विलास नारकर, जिल्हा परिषदचे उमेदवार समीक्षा चव्हाण, पंचायत समितीच्या भामिनी सुतार यांनी प्रतिक्रिया देताना आमचा विजय हा पक्का असल्याचं सांगितलं. जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सक्षम उमेदवार समीक्षा संभाजी अप्पा चव्हाण हातदे, त्याचप्रमाणे तवडे पंचायत समिती गणाचे उमेदवार अनुभवी आणि कार्यकुशल अशा भामिनी भास्कर सुतार करक या गावच्या माजी सरपंच, सध्याचे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहत आहे. या अनुभवी उमेदवारांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली आहे आणि निश्चित तामाणे गणातून योगेश डांगे यांच्या तामाणे गणातून त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची निशाणी देखील मशाल आणि या दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या उमेदवारांना निश्चित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळेल आणि या भागातील जनता त्यांना निश्चित निवडून देईल याची खात्री आहे. कोकणची भूमी ही श्रद्धा आणि परंपरेची भूमी मानली जाते. याच परंपरेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या रत्नागिरी शहराजवळील हातीस येथील सुप्रसिद्ध हजरत पीर बाबरशेख बाबांच्या वार्षिक उरुसाला मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरुवात झाली आहे. या उरुसाच्या निमित्ताने हातीस गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले असून संपूर्ण कोकणातून हजारो भाविक बाबांच्या दर्शनासाठी येथे दाखल होत आहे. पीर बाबरशेख बाबांवरील अढळ श्रद्धेपोटी केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर हिंदू बांधवही मोठ्या संख्येने या उरुसात सहभागी होतात. लांजा नगर पंचायत हद्दीतून कुवे आणि पुरागाव ही गावे वगळावीत या मागणीसाठी आज सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी कुवे ग्रामस्थांनी लांजा नगर पंचायतीवर धडक दिली. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष यांना निवेदन सादर करण्यात आले. घरपट्टी, मालमत्ता कर, खेळ कर, स्वच्छता, पददीप कर किंवा आणखी काही नवीन कर लादले जात आहेत किंवा आहे त्या दरामध्ये चौपट वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे घर किंवा अन्य काहीही प्रकारचे बांधकाम करत असताना नगरपंचायतीच्या नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय बांधकाम करता येत नाही. नगरपंचायत कार्यक्षेत्र गावापासून 5 किलोमीटर लांब अंतरावर आहे. त्यामुळे जन्ममृत्यू नोंदणीच्या कामासाठी लांजा येथे येणे जाणे आर्थिक आणि वेळेच्या बाबतीत सर्वांगीण गैरसोयीचे ठरते. या सर्व एकूण बाबी लक्षात घेता कुवे आणि पुरा गावाला नगरपंचायतीमधून वगळण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन देखील छेडले जाईल असा इशारा देखील ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. मी असं तोंडी देऊन साहेब म्हटले की तुम्ही बॉडी आगी एका तोंडी कुठल्या व्यक्ती यावर शासनाला पाठवायचं तर तो जे काही माहिती सहीच्या वर जी माहिती असेल ती सगळ्या माहितीच्या अनुषंगाने त्याला पाठीमागून तुम्ही कागदपत्र जोडले तुम्ही असं म्हणतो की आम्हाला वगळावे म्हणून तुम्ही जसं 1400 सह्यांचं पत्र दिलंय तसं माझ्या प्रत्येक म्हणण्याला पाठीमागे सपोर्टिव्ह कागद जोडावा लागतो. ज्यावेळेला शासनाला आपण अहवाल पाठवतो त्यावेळी
तर हे सगळं बनवत असताना जे जे काय ऑन पेपर सगळ्या गोष्टी आहेत, तुमचा हा रिपोर्ट सुद्धा, तर हा रिपोर्ट सुद्धा मी परत एकदा मला माझ्या रिपोर्टला हा जोडावा लागेल. तर या सगळ्या गोष्टींची खात्री करून आम्ही पुढची प्रोसिजर करून घेऊ. माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप शिवसेना महायुती उमेदवार यांच्या प्रचाराची भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांनी मंगळवारी प्रचार करण्यासाठी एंट्री केली. यामुळे माटणे मतदारसंघात विशाल परब यांची क्रेज दिसू लागली आहे. दोडामार्ग तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या विर्डी गावातून विशाल परब यांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी चांगला प्रतिसाद दिसून आला. या ठिकाणी देशामध्ये आणि राज्यामध्ये सन्माननीय सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवी भाऊ आहेत, त्याचप्रमाणे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आहेत, खासदार नारायणरावजी राणेसाहेब, या सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचं सरकार आहे. महायुतीचे सर्व नेत्यांनी एकत्रितपणे दोडामार्गमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार दिलेले आहेत. या ठिकाणी तरुण तडफदार उमेदवार दीपकजी गवस यांच्यासारखे चांगले उमेदवार या मतदारसंघाला लाभलेले आहेत. अशा तरुणांना आपण निवडून दिल्यानंतर या परिसराचा विकास होईल अशी आशा सर्व गोरगरीब जनतेला आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकता. आपण एका ग्रामीण भागामध्ये आहोत. लोकांची क्रेज विशाल परब आहेतच, परंतु तरुण युवक या ठिकाणी उमेदवार निवडून यावा ही लोकांची इच्छा आणि अपेक्षा आहे. डेव्हलपमेंटच्या बाजूने जाण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट होण्यासाठी सर्व मंडळीने ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किंवा महायुतीचे उमेदवार निवडून देण्यासाठी कंबर कसलेली आहे. बहुतेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचेच बंडखोर आहेत आणि अपक्ष म्हणून ते लढत आहेत. या बंडखोरी थोपवण्यासाठी किंवा त्यांची जी आग आहे ती शमवण्यासाठी काय तुमचे विशेष प्रयत्न असणार आहे? भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा जो उमेदवार आहे तो 1000% निवडून येणार आहे. अपक्ष राहिल्यानंतर काय परिस्थिती होते, मी स्वतः अपक्ष उमेदवार होतो, माझी मतदान करून दाखवलेलं होतं किंवा माझ्या पाठीची जनता होती. परंतु चिन्ह असल्यानंतर त्या ठिकाणी उमेदवाराला ताकद असते आणि कमळ या चिन्हावरती संपूर्ण ताकद या संपूर्ण उमेदवारांना मिळालेली आहे. विजयी हा 100% या उमेदवारांचा होणार. तुम्ही पाहत असाल की माटणे जिल्हा परिषदची निवडणूक प्रचार करत असताना आता हा प्रचार माटणे मतदारसंघातल्या जनतेने हातात घेतलेला आहे. त्यात बरीच म्हणजे आमचे नेते विशालबाई पण आलेले आहेत. त्यामुळे महायुतीचे सगळेच पदाधिकारी या रिंगणात उतरलेले आहे. 100% हा विषय महायुतीचाच असतो. इथल्या प्रमुख समस्या ज्या आहेत त्या समस्यांच्याबद्दल आपला काय अभ्यास आहे? इकडची प्रमुख समस्या माटणे जिल्हा परिषदची म्हणजे एक तर पाण्याची समस्या खूप प्रमुख आहे. माझ्या खोकरल गावापासून विर्डी या गावापर्यंत या सगळ्या गावामध्ये पाणी हा एक खूप मोठा एक जटिल प्रश्न आहे. त्याच्यामुळे पाणी प्रश्न, तिराळी धरणाचं पाणी या माटणे मतदारसंघात यावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आम्ही स्थानिकांनी जो आता सभेमध्ये पाण्याचा प्रश्न मांडला, एवढे वर्ष काही सगळं प्रश्न सोडवला 100%. कारण आणि 15 वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व केलं त्याने कधी आपल्या पाणी प्रश्नाकडे कधी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. त्याने थोडंसं पूर्णपणे सत्ता आमची होती, पूर्णपणे जिल्हा परिषद म्हणा, राज्यामध्ये केंद्रामध्ये सगळी सत्ता आपली होती. तरी पण त्यांनी ठरवलं असतं तर 100% इथे पाणी आणलं असतं. पण त्यांना हा प्रश्न सोडवायचाच नव्हता. त्यांना फक्त या आपल्या जिल्हा परिषदमध्ये निवडून येऊन कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे होते, म्हणून हा प्रश्न मागे राहिला. पण नक्कीच येणाऱ्या काळात आमचे सगळेच नेते मंडळी, विशालबाई, पालकमंत्री साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच हा प्रश्न सोडवू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.